मंडळी नमस्कार. हिंदुत्वाचा बंगाल विजय. मित्रांनो, बंगालमध्ये 207 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये निर्विवाद वर्चस्व भारतीय जनता पक्षानं स्वतःचं सिद्ध केलं. या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा काथ्याकूट मी नॅशनल मीडियावरती, मोठमोठ्या मीडिया हाऊसेसवरती गेले 2-3 दिवस ऐकत होतो. या मीडिया हाऊसेसनी भारतीय जनता पक्षाच्या विजयाची जी कारणं दिली आहेत, ही कारणं मूळ कारणांपेक्षा वेगळी आणि त्यांच्या आयडिओलॉजीला सूट होतील अशी आहेत. मग भारतीय जनता पक्षाच्या विजयाची मीडियानं दिलेली कारणं कुठली आहेत? तर त्यातलं प्रमुख कारण आहे SIR. त्यातलं दुसरं कारण आहे ते म्हणजे ममता बॅनर्जी किंवा TMCचं करप्शन. आणि तिसरं कारण आहे ममता बॅनर्जींबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी. आता ही 3 कारणं खरी आहेत का? तर निश्चितपणानं खरी आहेत. पण ही प्रमुख कारणं आहेत का? तर बिलकुल नाही. मित्रांनो, SIR मध्ये निश्चितपणानं 95 लाख मतं कमी झाली आणि त्यामुळं बोगस वोटिंग कमी झालं, हे कुणीही सांगायला राजकीय पंडिताची आवश्यकता नाही. दुसरं, करप्शन होतं का? तर या 2-4 दिवसामध्ये जे लाईनचे ड्रायव्हर असतात, जे बंगालला व्हिजिट करतात, त्यांचे जर व्हिडिओज पाहिले तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की रोडवरती जाण्यासाठी सुद्धा एका गाडीला हजार रुपये द्यावे लागत होते. इतकं करप्शनची लेवल प्रचंड वाढली होती. तर करप्शन होतं का? तर निश्चितपणानं होतं. आणि तिसरं, अँटी इन्कम्बन्सी होती का? तर होती, कारण का 15 वर्ष ममता बॅनर्जी सरकारमध्ये होत्या. पण ही प्रमुख कारणं किंवा हेच मुख्य कारण आहेत का? तर बिलकुल नाही. तर भारतीय जनता पक्षाच्या बंगाल विजयाचं मुख्य कारण आहे हिंदुत्व. मित्रांनो, ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमधून घुसखोरी करण्याचा देशामधलं प्रवेशद्वार हे पश्चिम बंगाल केलं होतं. स्वतःच्या वोट बँकसाठी पश्चिम बंगालची जी डेमोग्राफी आहे ती पूर्णपणे बदलण्याचा घाट ममता बॅनर्जी यांनी घातला होता. मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी बंगालमध्ये होत होती आणि ती लिगलाइज करण्याचं काम तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे गुंड करत होते. पश्चिम बंगालमधले अनेक जिल्हे असे आहेत की त्यांची डेमोग्राफी पूर्णपणे चेंज झाली. जे हिंदू बहुल होते ते मुस्लिम बहुल झालेले आहेत आणि तिथल्या हिंदूंनी आता हे 15 वर्षानंतर ओळखलं की आता नाही तर कधीच नाही. कारण तिथे हिंदूंवरती प्रचंड अत्याचार होत होते. हिंदूंची देवळं बंद होत होती, ती अनेक वर्षी उघडली जात नव्हती. तिथे हिंदू महिलांवरती रेप केले जात होते. तिथे प्रचंड प्रमाणामध्ये दहशत निर्माण केली गेली होती. आणि ह्याचं उदाहरण स्वतः या प्रचारामध्ये ममता बॅनर्जी यांनीच दिलंय. ते एका सभेमध्ये असे म्हणले आहेत की तुम्ही जर भारतीय जनता पक्षाला साथ दिली तर अल्लाची कसम, माझी लोक तुम्हाला सोडणार नाहीत, मी कुणाला माफ करणार नाहीत. माझी लोक म्हणजे कोण? जे इन्फिल्ट्रेट करून आलेले मुसलमान आहेत, बांगलादेशी मुसलमान आहेत, ते तुम्हाला सोडणार नाही. ही खुली धमकी हिंदूंना होती. आणि या 15 वर्षाच्या ममता दिदींच्या मुस्लिम लांगून चालनाला तिथला हिंदू वैतागला होता. हिंदूंनी एक गोष्ट ठरवली, आता जय श्रीराम आपल्याला म्हणायचं असेल, आपल्याला आपल्या धर्माचा जागर जर करायचा असेल, आपल्या इथून पुढच्या पिढ्या हिंदू म्हणून जगायच्या असतील, तर आपल्याला ममता बॅनर्जी नकोत. आपल्याला भारतीय जनता पक्षाचं जय श्रीराम म्हणू देणारं सरकार इथे अस्तित्वात आणायचं आहे. आणि बंगालच्या जनतेने ते केलं. बाकी SIR, अँटी इन्कम्बन्सी, करप्शन हे मुद्दे होतेच, पण बंगालचा विजय हा हिंदुत्वाचा विषय आहे. ह्याच्याशिवाय अन्य कोणतंही कारण बंगालच्या विजयाचं नाही. बाकी आपल्या विचारार्थ. धन्यवाद.